मित्रांनो नमस्कार. आजकाल 90% केसेस या अपचनाच्या केसेस असतात आणि या अपचनामुळे विविध प्रकारचे आजार होतात. पोट दुखणे, खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटणे किंवा छातीमध्ये जळजळ होणे, भूक न लागणे, काही खाल्लं की मळमळ होणे, पोटामध्ये गॅस तयार होणे, तोंडाला वास येणे आणि जिभेवर थर साचणे ही अपचनाची काही प्रमुख लक्षणे असतात. पण हे सर्व त्रास थांबवण्यासाठी निसर्गाने आपल्याला एक असा चमत्कारिक पदार्थ दिला आहे जो सर्वांच्या घरी असून सुद्धा आपल्याकडून तो योग्य पद्धतीने कधी खाल्ला जात नाही. बरेच जण हा पदार्थ खायचा प्रयत्न सुद्धा करतात, पण हा पदार्थ नुसता खाऊन काही फायदा होत नाही. आतड्यांच्या मजबूतीसाठी त्याला खायची एक विशिष्ट पद्धत असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पोट ठीक असेल तर अर्धे आजार आपोआपच दूर होतात. यामध्ये वारंवार होणारं पोटदुखी, अपचन किंवा गॅसेस हे फक्त साधे आजार नसून कमकुवत होत चाललेल्या पचन संस्थेचे इशारे असू शकतात. यावर वेळीच लक्ष जर दिलं नाही तर शरीराची ताकद आणि उत्साह दोन्ही कमी होतात. पण या पदार्थाचा वापर केल्याने पचन संस्था मजबूत होऊन सर्व त्रासांपासून सुद्धा आराम मिळू शकते. आणि हा बहुचर्चित पदार्थ म्हणजे ओवा. पण मित्रांनो, ओवा नुसता खाऊन काही फायदा होत नाही. ओव्याचा नेमका उपयोग जाणून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे आयुर्वेदाच्या सुवर्ण काळामध्ये जावं लागेल. आयुर्वेदामध्ये ओव्याचा 100% फायदा मिळवण्यासाठी एक प्राचीन पद्धत सांगितली आहे. ही पद्धत माहीत नसताना देखील अनेक जण ओवा वापरतात, पण वापरताना मोठी चूक करतात. ती चूक म्हणजे ओवा पटकन खाऊन टाकणे. अनेकांना वाटतं की पदार्थ पोटात गेले म्हणजे त्यांचं काम झालं, पण असं अजिबात नसतं. ओव्यामध्ये असे औषधी घटक असतात, जर त्यांना थोडंसं कुटून घेतलं तरच ते गुण चांगल्या पद्धतीने शरीराला मिळू शकतात. ओव्यासोबतच आणखी काही घटक एकत्रित करून जर वापरले गेले तर त्याचा इफेक्ट आणखी प्रभावी होतो. लक्षात ठेवा, फक्त पदार्थ महत्वाचे नसतात तर ते घेण्याची पद्धत सुद्धा तितकीच महत्वाची असते. जुन्या काळी लोक म्हणायचे, पोट ठीक तर सगळं ठीक. म्हणून जेवणात जिरे फोडणीसाठी, ओवा पराठ्यात किंवा भाजीत, तर लिंबू आणि काळे मीठ जेवणात सोबत वापरण्याची पद्धत होती. म्हणूनच या साध्या पदार्थांचा वापर आपण पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत. मित्रांनो, आपल्या आतड्यांमध्ये लाखो सूक्ष्मजीव असतात जे अन्नातलं पोषण शरीरात पोहोचवण्याचं काम करतात. पण सततचं अपचन, पचन संस्थेचं ताण यामुळे हे जीव कमकुवत होऊन परिणामी अन्न खाल्लं जातं, पण त्यातील ताकद पूर्णपणे शरीराला मिळत नाही. आता आपण पोटासाठी ओवा कसा वापरायचा ते समजून घेऊ, पण त्याच्या आधी आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. मित्रांनो, आज गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. ही समस्या जवळपास प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. आजूबाजूला पाहिलं तर प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती सायटिका, स्लिप डिस्क किंवा गुडघेदुखीने त्रस्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. पूर्वी वाढत्या वयात दिसणारे हे आजार आता कमी वयातच चालू झाले आहेत. 30-40शीतच अनेकांना चालणं, जिने चढणं किंवा खाली बसणं सुद्धा अवघड वाटायला लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर जीवन ऊर्जा चिकित्सालयाने गुडघ्यांसाठी आणि कमरेच्या वेदनांसाठी विशेष उपचार विकसित केले आहेत. यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुडघे आणि मणक्यांच्या समस्यांवर काम केलं जातं. या उपचारांचा लाभ घेत अनेक रुग्णांनी शस्त्रक्रिया टाळली आहे आणि त्यांचं दैनंदिन जीवन अधिक सुखकारक झालं आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला गुडघे, किंबर किंवा मणक्याचा असह्य त्रास होत असेल आणि त्याला योग्य पर्याय मिळत नसेल तर त्यांना एकदा तरी जीवन ऊर्जाच्या खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करायला सांगा. आता आपण पुन्हा व्हिडिओकडे वळूयात आणि समजून घेऊया ती आयुर्वेदिक पद्धत ज्या पद्धतीने जर आपण ओवा घेतला तर अपचन, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या त्रासांवर त्याचा फायदा अनेक पटीने वाढू शकतो. पहिली स्टेप असते, जिरे आणि ओवा थोडंसं कुटून घ्या. दुसरी स्टेप, गॅसवर 1 ग्लास पाणी घेऊन त्यात हे कुटलेलं मिश्रण टाका. तिसरी स्टेप, आता हे पाणी 5 मिनिटांसाठी चांगलं उकळू द्या. चौथी स्टेप, आता गॅस बंद करा. हळूहळू या घटकातील अर्क पाण्यात उतरेल. स्टेप 5, गॅस बंद केल्यावर 10 मिनिटात पाणी थोडं गार होईल आणि या दोन्हींचा अर्क चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये उतरेल. त्याच्यानंतर 6वी स्टेप, पाण्यात चिमूटभर काळं मीठ टाका आणि शेवटी बिया काढून एक लिंबू पिळा. आता स्टेप नंबर 7, पाणी गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या. याची चव छान अशी टँगी लागते. आता प्रश्न येतो की हे औषधी पाणी नेमकं कसं घ्यायचं? तुम्ही हे तयार झालेलं औषधी पाणी प्रत्येक जेवणानंतर 15 मिनिटांनंतर घ्या. ओव्यातलं थायमोल आणि जिऱ्यातलं इसेन्शियल ऑइल पोटदुखी कमी करतं. मीठ आणि लिंबातला लवंग गुण ऍसिडिटी घालवतो. याच्या सेवनाने काही दिवसातच तुमचं पोट एवढं स्ट्रॉंग होईल की कच्चा बटाटा खाल्ला तरी तो पचून जाईल. मित्रांनो, ज्या व्यक्तींना हा त्रास होत असतो त्या व्यक्तींना आजच्या व्हिडिओतला उपाय म्हणजे एक वरदान आहे, तो त्यांना नक्की करायला सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जवळच्या व्यक्तींना शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन इथे गुडघ्यांसाठी आणि मणक्यांसाठी बनलेल्या विशेष उपचारांची आवर्जून माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने विना ऑपरेशन यशस्वी उपचार झाले आहेत. स्क्रीनवर
स्क्रीनवर तुम्हाला बऱ्या झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील. ऑपरेशन करण्याआधी जर तुम्ही हे उपचार केले तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हाला या ट्रीटमेंटचा हमखास फायदा मिळेल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.